तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी इथे पुटिंग भरलेले आहेत. हे सर्व ठिकाणी जे आहे ते पुटिंग भरलेले आहे आणि आता त्याची मी फिनिशिंग करतो आहे. तर ज्यावेळेस हे पूर्ण फिनिशिंग होईल त्याच्यानंतर आपण त्याला कलरसाठी रेडी करू. हे बघू शकता तुम्ही, असे गजानन महाराजांची सुंदर मूर्ती आहेत आणि इकडे आणखीन आहेत 4 जे व्हायचे आहे आणि समोरच्या रूममध्ये जे झालेले आहेत त्या पूर्ण रेडी झालं आहे कलरसाठी. आणि हे कुठं जातं आहे हे मी तुम्हाला नक्की सांगेल. हे अमरावतीच्या बाहेर चालले आहेत मूर्त्या आणि हे नेमके कुठे गेले आहेत, कोणत्या गावाला गेले मी नक्की सांगेल तुम्हाला. तेही मी तुम्हाला आखरीच्या व्हिडिओमध्ये सांगेल, ज्यावेळेस ते कलरवर होऊन पूर्णपणे रेडी राहणार. तर तुम्ही असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा आणि फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहील की आपण कोणत्या कोणत्या मूर्त्या बनवल्या आहे आणि कुठे आपण तो सेल करतो. तर आणि जर काम शिकायचं असेल तर मला व्हॉट्सअप करा, जेणेकरून मी तुम्हाला पूर्णपणे मूर्तीपासून म्हणजे मूर्ती कशी बनवली जाते हे पूर्ण तुम्हाला काम मी शिकवू पण शकतो ऑफलाईन, आणि जर झालं तर आपण ऑनलाईन पण करू. जर तुम्ही समजा सपोर्ट दिला तर नक्की होईल. धन्यवाद. तर बघत राहा, मी करतो याची फिनिशिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फिनिशिंग झालेलं तुम्हाला पुन्हा एकदा दाखवू आणि त्याच्यानंतर आपण त्याला करू कलरिंग. तर ते सुद्धा दाखवू की आपण कलर कसा करतो. तर बघत राहा.